नमस्कार मित्रांनो, मी त्रिश्रणा. मित्रांनो, तुमच्या रेशन कार्डमध्ये जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीमधलं, तुमच्या कुटुंबातील कुणाचं नाव ॲड करायचं असेल, म्हणजेच नवीन जर नाव तुमच्या रेशन कार्डमध्ये कुणाचं लावायचं असेल, तर ते तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने नाव ॲड करू शकता, नाव लावू शकता. ही प्रोसेस नक्की कशा पद्धतीने करायची, A to Z व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. सर्वप्रथम गुगलवरती यायचं, गुगलवरती सर्च करायचंय RCMS महाफूड आणि पहिली वेबसाईट येईल rcms.mahafood.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला वरती ऑप्शन आहे साइन इन, रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला ऑफिस लॉग इन आणि पब्लिक लॉग इन दोन ऑप्शन दिसतील. आपल्याला पब्लिक लॉग इनमध्ये यायचं आहे. आता या पब्लिक लॉग इनची डायरेक्ट लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पब्लिक लॉग इनमध्ये आपल्याला काम करायचं आहे. आता इथे पहा, पहिला ऑप्शन आहे सेल्फ सर्व्हिस, ज्यामध्ये रजिस्टर युजर आहे पहिला ऑप्शन. दुसरा आहे न्यू युजर. जर तुमचा अगोदर अकाउंट असेल तर पहिला ऑप्शन, नवीन अकाउंट उघडायचं असेल तर दुसरा ऑप्शन. तर मी दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करतो. नवीन अकाउंट इथे उघडायचंय. नवीन अकाउंट उघडताना पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आय हॅव व्हॅलिड रेशन कार्ड अँड आय एम हेड ऑफ फॅमिली, HOF. पहिला ऑप्शन सिलेक्ट करून खाली RC नंबर विचारला जाईल. तो RC नंबर टाकायचा आहे आणि चेक रेशन कार्डवरती क्लिक करायचा आहे. आता RC नंबर म्हणजे रेशन कार्डचा नंबर. रेशन कार्डचा नंबर तुम्हाला माहीत नसेल तर कसा काढायचं सांगतो. आपल्या प्लेस्टोअरवरती यायचं. प्लेस्टोअरवरती ते सर्च करायचं मेरा रेशन. हे जे ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. तर हे पहा, मेरा रेशन हे पहा 1 करोडपेक्षा जास्त डाउनलोड आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून आपल्याला हे ॲप्लिकेशन ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर अलाव वगैरे परमिशन वगैरे द्यायचेत आणि स्किप इथे लँग्वेज सिलेक्ट करून गेस्ट स्टार्टवरती क्लिक करायचं आहे. RC नंबर कसा भेटेल तर घरातील जो काही मेन व्यक्ती आहे त्याचा, ज्याच्या नावावरती रेशन कार्ड आहे त्याचा जो आधार नंबर आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. आधार नंबर टाकून जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आहे तसा टाकायचा. लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचं. आता लॉग इन विथ OTP केलं की जो आधार कार्डला नंबर लिंक असेल, जो कोण ज्याच्या नावावरती रेशन कार्ड आहे त्याच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती OTP जाईल. तो OTP टाकून व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय केलं, ओके करायचं. स्किप करायचं, इथे स्किप करायचंय, अलाव करायचंय, स्किप करून टाका. आता इथे पहा, रेशन कार्डचा नंबर हा जो 12 अंकी आहे तो आपल्याला भेटलेला आहे. हा नंबर आपल्याला आता लागणार आहे. हाच नंबर आपल्याला व्यवस्थितरित्या इथे टाकायचंय आणि चेक रेशन कार्डवरती क्लिक करायचं आहे. इथे ऑटोमॅटिकली आधार नंबरचे शेवटचे डिजिट दाखवले जातील. त्यानंतर कॅप्चा आहे तो कॅप्चा इथे आहे तसा टाकायचा आहे आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. इथे एक गोष्ट महत्त्वपूर्ण लक्षात ठेवायची आहे, ज्याच्या नावावरती रेशन कार्ड आहे त्यांच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरतीच OTP जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे आधारचे शेवटचे जे डिजिट दिसतात ते कोणाचे आहेत त्यानुसार इथे चेक करा. त्यानंतर इथे रेशन कार्ड चेक झालं, OTP व्हेरीफाय झाला. इथे आपल्याला नेम इन लोकल लँग्वेज मराठीमध्ये नाव टाकायचे. पूर्ण ज्या व्यक्तीचं रेशन कार्ड नावावरती आहे, जो मेन व्यक्ती आहे त्याचं. नंतर लॉग इन ID. लॉग इन ID मध्ये तुम्ही काहीही एक युजर नेम तयार करा. नाव इथे ऑटोमॅटिकली आलेलं तुम्हाला दिसेल. इंग्लिशमध्ये आधार नंबर ऑटोमॅटिकली येईल. एक पासवर्ड तयार करायचा आहे. तुमचं नाव @123 अशा पद्धतीने एखादा पासवर्ड तयार करा. त्यानंतर कन्फर्म करा पासवर्ड. तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाका. त्यानंतर जो कोणी मेन व्यक्ती आहे तुमच्या रेशन कार्डमध्ये त्याचा मोबाईल नंबर टाका, ईमेल ID टाका आणि कॅप्चा आहे तसा टाकून इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे सबमिट करायचं का तर ओके करायचंय. इथे सबमिट झालेला आहे. सबमिट झाल्यानंतर इथे पहा कॉंग्रॅच्युलेशन मेसेज येईल, म्हणजेच आपला अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे. हा जो लॉग इन ID आहे क्रिएट झालेला. आता क्लिक हिअर टू लॉग इन बटनावरती क्लिक करा, म्हणजे तुम्ही आपल्या पब्लिक लॉग इनवरती येणार आहात. पब्लिक लॉग इनवरती आल्यानंतर आता जो पहिला ऑप्शन आहे, आपण अकाउंट उघडला, आता रजिस्टर युजरवरती जायचंय. रजिस्टर युजर पहिल्या ऑप्शनवरती आल्यानंतर आता इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि आपल्याला गेट OTP वरती क्लिक करायचंय. आधार नंबर कुणाचा टाकणार, ज्याच्या नावावरती रेशन कार्ड आहे, जो हेड ऑफ फॅमिली आहे, जो मेन व्यक्ती आहे त्याचाच आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. दुसरा आधार नंबर टाकला तर नाव ॲड करता येणार नाही. कुणाचं, जो हेड ऑफ फॅमिली आहे त्याचाच. रेशन कार्डचा नंबर जो मेन आहे त्याचाच टाकायचा आहे. इथे आधार नंबर टाकायचा आहे. लक्षात ठेवा, आधार नंबर कुणाचाही टाकू नका. हेड ऑफ फॅमिलीचा टाकून सेंड OTP वरती क्लिक करा. त्यानंतर व्हेरीफाय करा OTP टाकून. व्हेरीफाय केल्यानंतर इथे आता तुम्ही लॉग इन होणार आहात. पाहू शकता, इथे आता आधार नंबर टाकताना काळजी घ्या. हेड ऑफ फॅमिली जो सेल्फ आहे, म्हणजे ज्यांच्या नावावरती रेशन कार्ड आहे त्याचा टाकून इथे OTP टाकून सबमिट करा. व्हेरीफाय झाल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. इथे तुम्ही रेशन कार्डची सर्व कामे करू शकता. आता इथे पहा, लेफ्ट साईडला ऑप्शन आहे, भरपूर ऑप्शन आहे. इथे यायचंय आपल्याला रेशन कार्ड मॉडिफिकेशन, जो 3 नंबरचा पर्याय आहे.
रेशन कार्ड मॉडिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर रेशन कार्डमध्ये किती व्यक्ती आहेत सगळी माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल. ही चेक करू शकता. आता नाव ॲड करण्यासाठी इथे ॲड मेंबरचा एक निळा कलरचा बटन आहे. त्या ॲड मेंबरवरती क्लिक करायचं आहे. ॲड मेंबरवरती क्लिक केलं की आता तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव ॲड करायचं आहे त्या इथे तुम्हाला सगळी माहिती भरून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. आता काय काय माहिती भरायची आहे? पहिल्यांदा जो फोटोग्राफ आहे तो पासपोर्ट साईज फोटो एक काढायचा आहे. ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव ॲड करायचं आहे तो 20 KB पर्यंत तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. चूज फाईलवरती क्लिक करून तो 20 KB पर्यंत अपलोड करून टाका. अपलोड झालं त्यानंतर फादर नेम, ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव ॲड करताय त्या व्यक्तीचं फादर नेम टाकायचं आहे. हे तुम्ही मराठीमध्ये फादर नेमच्या कंसामध्ये LL लिहिले. LL म्हणजे लोकल लँग्वेज, तर लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये टाका. त्यानंतर ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव ॲड करणार त्याचं वडिलांचं झालं. आता मदर नेम म्हणजे आईचं नाव अशा पद्धतीने मराठीमध्ये टाकून घ्या. त्यानंतर जेंडर, मेल आहे का फिमेल आहे, ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव ॲड करताय मेल आहे का फिमेल आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, डिक्लिअर किंवा एक्झॅक्ट, तर एक्झॅक्ट सिलेक्ट करा आणि डेट ऑफ बर्थ ते आधार कार्डवरती जी आहे तीच तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. मोबाईल नंबर टाकायची गरज नाही. जे स्टार मार्क आहे ते फक्त कंपल्सरी तुम्हाला फॉर्ममध्ये भरायचे, जिथे जिथे स्टार दिलेला आहे तिथे. आता एक एक वरती गोष्टी पाहूयात. पहिला आहे मेंबर नेम. मेंबर नेम इन LL, लोकल लँग्वेजमध्ये मेंबर नेम म्हणजे कोण, ज्या व्यक्तीचं नाव तुम्हाला ॲड करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव LL म्हणजे लोकल लँग्वेजमध्ये मराठी लँग्वेजमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली मेंबर नेम इन इंग्लिश, IN म्हणजे इंग्लिशमध्ये आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच टाकायचं आहे. त्यानंतर स्पॉज, हे काय मॅन्डेटरी नाही आहे, हे टाकायची गरज नाही. स्पॉज नेम इंग्लिश LL. त्यानंतर फादर नेम इंग्लिशमध्ये इथे व्यवस्थित टाकायचं आहे. वडिलांचं नाव, ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव ॲड करताय त्या व्यक्तीचं वडिलांचं नाव आणि आईचं नाव खाली. त्यानंतर आता जो कोणी मेन व्यक्ती आहे तुमच्या घरामध्ये ज्याच्या नावावरती रेशन कार्ड आहे त्या व्यक्तीचं हा नाव ॲड करणारा, आपण ज्या व्यक्तीचं नाव ॲड करतोय तो कोण लागतो, तर ते तुम्ही इथे सगळे रिलेशन जे नाती आहेत ती नाती दिलेली आहेत. यापैकी जे काही नातं असेल ते नातं तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा ऑदर हा ऑप्शन सिलेक्ट करून सुद्धा नाव ॲड करू शकता. जे काही नाव आहे ते तुम्ही इथे रिलेशन आहे त्या रिलेशन म्हणतो ते नातं म्हणतो ते नातं तुम्ही इथे सिलेक्ट करा. जे मेन व्यक्ती बरे, जे हेड ऑफ फॅमिली त्यांच्याबरोबर काय नातं आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ एक्झॅक्ट व्यवस्थितरित्या सिलेक्ट करा. त्यानंतर वरती इथे पहा रेशन लिफ्टिंग इलिजिबिलिटी, तर इथे आपल्याला येस करायचं आहे, कारण येस केलं तरच आपल्याला रेशनाचं जे काही धान्य आहे ते मिळणार आहे. येस करायचं. आधार नंबर टाकायचा आहे, UID आधार नंबरच्या इथे. त्यानंतर ऑक्युपेशन, व्यक्ती काय करतो, ज्या व्यक्तीचे नाव तुम्ही ॲड करताय त्याचा आधार नंबर टाकल्यानंतर त्याचा ऑक्युपेशन व्यवसाय काय आहे ते टाकू शकता किंवा ऑदरसुद्धा टाकू शकता किंवा अनएम्प्लॉईड किंवा काम करत नाही म्हणून अनएम्प्लॉईडसुद्धा टाकू शकता. UID आधार नंबर झाल्यानंतर खाली ऑक्युपेशन झालं. आता ॲन्युअल इन्कम, ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव ॲड करताय त्या व्यक्तीचा ॲन्युअल वार्षिक उत्पन्न किती आहे. वार्षिक उत्पन्न असेल तर टाका, नाहीतर 0 टाका, असेल तर टाका, नाहीतर 0 सर्वे टाका. त्यानंतर डॉक्युमेंट टाईप तुमच्याकडे काय आहे डॉक्युमेंट द्यायला. बर्थ सर्टिफिकेट आहे, हायस्कूलची मार्कशीट आहे, ऑदर कुठलं डॉक्युमेंट आहे का, पॅन कार्ड आहे का, वोटर ID कार्ड आहे, यापैकी कुठलं डॉक्युमेंट असेल तर सिलेक्ट करा. नाहीतर दुसरं डॉक्युमेंट असेल तर तुम्ही ऑदर हा ऑप्शन सिलेक्ट करून सुद्धा नाव ॲड करू शकता. समजा बर्थ सर्टिफिकेट सिलेक्ट केलं तर डॉक्युमेंट नंबर जो आहे तो टाकायचा आहे. हायस्कूलचं मार्कशीट सिलेक्ट केलं तर मार्कशीटचा नंबर टाकायचा आहे, डॉक्युमेंट नंबर टाकावा लागेल. ऑदर सिलेक्ट करून तुम्ही आधार कार्डसुद्धा इथे अपलोड करू शकता. बाकी कुठलंही डॉक्युमेंट अपलोड करायची गरजसुद्धा लागणार नाही. पॅन कार्ड टाकलं तर पॅन कार्ड नंबर पुढे डॉक्युमेंट नंबरमध्ये टाकायचा. अशा पद्धतीने आता नवीन लहान मुलाचं मी ॲड करतोय त्यामुळे बर्थ सर्टिफिकेट मी सिलेक्ट केलंय. तुमच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. नसेल डॉक्युमेंट तर ऑदरमध्ये तुम्ही आधार कार्डसुद्धा अपलोड करू शकता. तर इथे डॉक्युमेंट नंबर टाकायचा म्हणजे आधारचा नंबर, मग बर्थ सर्टिफिकेटचा नंबर किंवा अन्य काही. हा 20 KB पर्यंत PDF फाईलमध्ये तुम्हाला अपलोड करायचे डॉक्युमेंट जे काय असेल, आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, पॅन कार्ड, वोटर ID कार्ड ते टाकायचे. डॉक्युमेंट इश्यू डेट, ते डॉक्युमेंट कधी काढलेले त्याची तारीख डॉक्युमेंट इश्यू डेटमध्ये येणार आहे. त्यानंतर बँक डिटेल्स ॲड करायची काही गरज नाही. डायरेक्ट वरती यायचे, जे स्टार मार्क आहे ते मनरेगामध्ये जर तुम्ही येत असाल, मनरेगा ज्या व्यक्तीचे तुम्ही नाव ॲड करताय मनरेगामध्ये येत असेल तर येस करा आणि त्याची मनरेगा ID टाका. नसेल तर डायरेक्टली नो करायचं आहे. त्यानंतर खाली कास्ट कॅटेगरी, जनरल, SC ST जे काय असेल ते सिलेक्ट करा. ऑदर असेल तर ऑदर कुठली कास्ट असेल ते कास्ट सिलेक्ट करू शकता, नाहीतर जनरल असेल तर जनरल सिलेक्ट करू शकता. जे काय असेल टी कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी नाही आहे, कुठल्याच कॅटेगरीला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही. त्यानंतर खाली एनी डिसॅबिलिटी, अपंग व्यक्ती जर असेल, जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आहे, असेल तर येस करून ती माहिती तुम्ही देऊ शकता की किती % अपंग आहे वगैरे. क्रिटिकल इलनेस असेल तर येस करा, नाही तर नो डायरेक्टली ऑप्शन सिलेक्ट करा. आता शेवटी या सर्व ऑप्शन आपण पाहिले. स्पेशल कॅटेगरी जर तुमची कुठली असेल तर टाका, नसेल माहीत तर डायरेक्टली नो स्पेशल कॅटेगरी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. नंतर रिमार्कमध्ये जर तुम्हाला काही टीप द्यायची असेल किंवा काही माहिती लिहायची असेल तर तुम्ही रिमार्क टाकू शकता, नाहीतर
ए हा असं तुम्ही लिहा आणि सगळे टर्म्स अँड कंडिशन खाली एक्सेप्ट करायचे आणि सेव्ह करायचे. आता ही मी सगळी माहिती भरणार आहे. आता सगळी माहिती मी इथे भरून खाली सेव्ह करणार आहे. आता इथं पहा, सगळी माहिती मी भरलेली आहे. फोटो वगैरे सगळं अपलोड इथे केलेलं आहे. सगळी माहिती व्यवस्थितरित्या मी सांगतोय तशी भरली की खाली तुम्हाला सेव्ह करायचे. सेव्ह करून वरती येस करायचे. आता पहा, येस जसं तुम्ही कराल तर इथे आपलं काम झालेलं आहे. मेंबर डिटेल्स इन्सर्टेड सक्सेसफुली. मेंबर ॲड झालेला आहे. रेशन कार्डमध्ये नाव ॲड करण्यासाठी रिक्वेस्ट आपली सबमिट झालेली आहे. इथे ऑटोमॅटिकली तुम्ही रिडायरेक्ट होताल आणि ते पहा, जे नावं आहेत त्या नावांमध्ये शेवटी जर पाहिलं तर इथे जे नाव आपण ॲड केलेले आहे ते इथे तुम्हाला दाखवलं जाईल. तर हे नाव ॲड केलेलं फक्त तुम्हाला चेक करायचं आहे बरोबर आहे का नाही. जर काही चुकलं तर वर पुढे ऑप्शन आहे, तर तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. तर आपलं बरोबर आहे, तर खाली यायचं आहे. सगळ्यात खाली आल्यानंतर कन्फर्म प्रोसीड टू सबमिट ॲप्लिकेशन फी ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि येस करायचं आहे. हे सबमिट करायचं आहे ॲप्लिकेशन आणि आपलं काम झालेलं आहे. इथे पहा, रेशन कार्डची रिक्वेस्ट ही जो इन्स्पेक्टर आहे तहसीलमधला तिथे गेलेली आहे आणि तिथे आता ती रिक्वेस्ट पेंडिंग आहे. तर अशा पद्धतीने होम पेजवरती आला तुम्ही डॅशबोर्डवरती, तर इथे पहा रेशन कार्डचा नंबर आणि माहिती दाखवली जाईल तुमची आणि इन्स्पेक्टर जो आहे त्याचीसुद्धा माहिती. ते इन्स्पेक्टरकडे गेलेलं आहे म्हणजे आता ते लॉक झालेलं आहे तुमचं ॲप्लिकेशन. आता तुम्हाला काहीही करता येणार नाही. ॲप्लिकेशन नंबर इथे सुद्धा जनरेट झालेला तुम्हाला दिसेल, तारीख वगैरे दिसेल. इथे इन्स्पेक्टरचं जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ते इथे क्लिक केला तर इन्स्पेक्टर असेल, जो कोणी मेन व्यक्ती असेल त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिसले जातील. यांना तुम्ही कॉल करून सांगू शकता पब्लिक लॉग इनमध्ये आम्ही टाकलेलं आहे. 30 दिवसाच्या आतमध्ये जर तुमचं नाही झालं तर तुम्ही यांना कॉल करून सांगा की आम्ही पब्लिक लॉग इनमध्ये टाकलेले आहे. जर यांनी ॲक्शन नाही घेतली तर त्यांच्यावरती तुम्ही कंप्लेंटसुद्धा दाखल करू शकता. 30 दिवसाच्या ॲपमध्ये हे नाव तुमचं रेशन कार्डमध्ये लागणं गरजेचे आहे. अशा पद्धतीने रेशन कार्डमध्ये तुम्ही नाव लागू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.